मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात एक मोठी चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांमध्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या प्रक्रियेत प्रत्येक मतदारसंघात बूथ लेवल ऑफिसर म्हणजे BLO घरोघरी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या मतदाराची माहिती तपासणार आहे. मतदार यादीतील मृत व्यक्ती, बाहेरच्या गावी गेलेले नागरिक, तसंच एकाच नावाची डबल नोंद जर कोणाची झाली असेल तर या सगळ्या नोंदी शोधून त्या याद्या अपडेट करणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये ही प्रक्रिया ऑलरेडी पार पडलेली आहे. आधी पश्चिम बंगालमध्ये या प्रक्रियेत 91 लाख नावे वगळली गेल्यानंतर संपूर्ण देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात देखील अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण या प्रश्नांमागे नक्की किती भीती आहे ती खरी आहे आणि किती केवळ गैरसमज आहे किंवा मिथ आहे, हे सगळं आपण आज समजावून घेणार आहोत. कारण पश्चिम बंगालपेक्षा जास्त उत्तर प्रदेशमध्ये 2,04,00,000 लोक वगळले गेले आहेत. पण त्याची मात्र एवढी चर्चा झाली नाही. पुढच्या महिन्यात 30 जून पासून प्रत्येक घरी बूथ लेवल ऑफिसर येणार आणि घरातल्या प्रत्येक मतदाराचं व्हेरिफिकेशन होणार. मग हा धोका कुणाला आहे आणि कोण सेफ आहे, काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही, हे मागच्या अनुभवावरून थोडक्यात मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पहिली एक भीती सांगितली जाते ती म्हणजे मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाला जाणून बुजून टार्गेट केलं जाईल. मित्रांनो, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. SIR ही एक सार्वत्रिक सर्वसमावेशक प्रक्रिया आहे ज्यात BLO प्रत्येक घराची दारे ठोठावतो. हिंदू घर असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, कायद्याने तुम्ही कुठल्याही धर्माचे किंवा जातीचे असा कुठल्याही मतदाराला लक्ष्य करण्याचं निवडणूक आयोगाचं टार्गेट नाही किंवा उद्दिष्ट नाही. तेलंगण, कर्नाटक यासारख्या राज्यामध्ये SIR नॉर्मली पार पडलेला आहे. हैदराबाद सारख्या मुस्लिम बहुल शहरात कुठलीही अशा प्रकारची गोष्ट झाली नाही ज्याच्यामुळे वाद निर्माण होईल. जर तुम्ही भारताचे नागरिक असाल तर मग तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, जातीचे असा, तुम्हाला मतदार यादीतून कोणीही वगळू शकणार नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही भारतात जन्मलेले असाल, तुमचे आई वडील भारतीय असतील, तुम्ही भलेही मग मुस्लिम असा, ख्रिश्चन असा किंवा हिंदू असा, पण तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट जर भारतीय असाल तर काहीही झालं तरी तुम्ही या यादीतून वगळले जाणार नाही. पण जर तुम्हाला माहिती असेल की तुम्ही किंवा तुमच्यापैकी काही लोक हे भारतीय नाहीत, बाहेरून आलेले आहेत, बाहेरून आणलेले, घुसवलेले आहेत, जाणून बुजून त्यांना इथं सेटल केलेलं आहे, खोटे खोटे डॉक्युमेंट्स बनवलेले आहेत, त्यांनी मात्र घाबरलंच पाहिजे. कारण SIRच्या व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये सगळी कुंडली निघणार आहे. आणि जर तुम्ही भारताचे नागरिक नसाल तर तुमच्याकडे आधार कार्ड असो, मतदान कार्ड असो किंवा काहीही असो, तुम्ही या व्हेरिफिकेशनमध्ये फेल होणार. त्यामुळे थोडक्यात काय, तुम्ही भारतीय असाल तर घाबरायचं कारण नाही. दुसरी भीती सांगितली जाते की BLO तुमच्या घरी याल तेव्हा जर तुम्ही तिथे नसाल तर तुमचं नाव जाईल. हे चुकीचं आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार BLO भेटीच्या आधारावर कुठल्याही मतदाराचं नाव वगळता येत नाही. प्रक्रिया अशी आहे, BLOला पहिली भेट दिल्यानंतर जर घरी कोणी नसेल तर त्याला परत एक फॉलोअप व्हिजिट देणं बंधनकारक आहे, म्हणजे कंपल्सरी आहे, त्यांना आलंच पाहिजे. त्यानंतर मतदार यादी प्रकाशित केली जाते ज्यामध्ये जर तुमचं नाव नसेल हे तुम्ही तपासलं असेल आणि या ड्राफ्ट रोल नंतर 30 दिवसात या हरकती सहजपणे नोंदवता येतात. 30 दिवसात फॉर्म नंबर 7 तुम्ही भरून चुकीच्या वगळण्याला आव्हान देऊ शकता किंवा फॉर्म नंबर 6 भरून नव्यानं नाव समाविष्ट करण्याची मागणी करू शकता. म्हणजे एक भेट चुकली म्हणून कायमचं नाव जात नाही. कायद्यानं तुम्हाला अनेक संधी दिल्या आहेत. कारण नैसर्गिकपणे असं होऊ शकतं, ज्यावेळेला BLO तुमच्या घरी आला त्यावेळेला तुम्ही तिथे नसू शकता, त्यावेळेला तुम्हाला पुन्हा संधी दिली जाते. BLO म्हणजे काही देव नाही. तिसरी भीती म्हणजे आधार नाही दिलं तर नाव कापलं जाईल. हे पूर्णपणे खोटं आहे. सर्वोच्च न्यायालयानं पुट्टस्वामी निकालामध्ये स्पष्ट केलेलं आहे की आधार लिंकिंग हे ऐच्छिक आहे, कंपल्सरी नाही. निवडणूक आयोगाला स्वतःच्या परिपत्रकात नमूद केलेलं आहे की आधार नाकारल्यामुळं मतदार नोंदणी रद्द करता येणार नाही. मतदार नोंदणी म्हणून मतदार नोंदणीसाठी ग्राह्य कागदपत्रांची यादी जी आहे मोठी, त्यामध्ये एपिक म्हणजे मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, पासपोर्ट, बँक पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, जात प्रमाणपत्र यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट पुरेसं आहे. आधार हीच एकमेव गोष्ट तुम्हाला अनिवार्य आहे म्हणून सांगत जर कुणी असेल तर तो खोटा प्रचार आहे. आणि फक्त तुमच्याकडे आधार आहे म्हणून तुम्ही नागरिक ठरता असं देखील होणार नाही. कारण आधार हा नागरिकत्वाचा पुरावा नाही, तो फक्त सरकारी स्कीम्स आणि तुम्हाला मिळण्यासाठी किंवा फिरण्यासाठी एक ओळखपत्र जे लागतं ते ओळखपत्र म्हणून ते तुम्ही वापरू शकता. तो नागरिकत्वाचा पुरावा नाही. त्यामुळे SIR मध्ये फक्त जे नागरिक असतील तेवढेच शिल्लक राहतील, त्यांनाच या इलेक्टोरल रोलमध्ये
ऍड केलं जाईल. चौथी भीती, भाडेकरू आणि स्थलांतरित नागरिकांना मत देण्याचा अधिकार राहणार नाही किंवा त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. कायद्यानं घरमालकी आणि मतदानाचा अधिकार यांचा कुठलाही संबंध नाही. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1950च्या सेक्शन 20 नुसार तुम्ही ज्या ठिकाणी सहसा राहता तिथं तुम्ही नेहमी तुमच्या पत्त्यावरती मतदान करू शकता किंवा तिथल्या जवळच्या मतदान केंद्रामध्ये मतदान करू शकता. या घराचे मालक तुम्ही असणं कंपल्शन नाही. भाडे करार, लाईट बिल, रेशन कार्ड किंवा घर मालकाचं जे प्रमाणपत्र असतं यापैकी कुठलंही एक कागदपत्र तुम्ही तुमचं जे राहणीमान ज्या ठिकाणी आहे ते सिद्ध करण्यासाठी पुरेसं आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत स्थलांतर हे होत असतं. सांगली, कोल्हापूर असेल, पुणे, मुंबई असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाखो कामगार जात असतात, तिथं काम करत असतात. याच कायद्याखाली मतदार म्हणून ते मुंबईमध्ये नोंदणीकृत होतात. SIR त्यांना अडचण करत नाही. जोपर्यंत ते त्या पत्त्यावर राहतात तोपर्यंत ते तिथं मतदान करू शकतात. पण SIR मध्ये अजून काही लोकांची नावे दोन दोन ठिकाणी असतील, काही मतदारसंघामध्ये डबल आलेली असतील तर ती मात्र वगळली जातील. आता तुम्ही एकाच मतदारसंघामध्ये मत देऊ शकता. डबल नोंदणी चुकून जरी शिल्लक राहिली असेल कोणाची, बऱ्याच लोकांची काढलेलीच आहे, पण तरी देखील जर राहिली असेल तर ती आता पक्क निघून जाईल. पाचवी एक भीती सांगितली जाते की एकदा नाव वगळलं तर तुमचं कायमचं मत गेलं, परत तुम्ही नोंदणी करू शकणार नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. मतदार यादीतून नाव वगळलं जाणं म्हणजे कायमची शिक्षा नाही. ज्या कुणाचं नाव वगळलं गेलं असेल त्याला क्लेम्स अँड ऑब्जेक्शन्स कालावधीमध्ये फॉर्म नंबर 6 वरून पुन्हा नाव समाविष्ट करण्याची संधी आहे. तसंच दरवर्षी जानेवारीच्या 1 तारखेच्या अगोदर होणाऱ्या समरी रिव्हिजनमध्येही नव्यानं नाव नोंदवता येते. ते दरवर्षीच येते. पश्चिम बंगालमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणावर ही नावं वगळली गेली तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं स्वतः हस्तक्षेप करून अपेलेट ट्रिब्युनल स्थापन केलेल्या होत्या आणि वगळलेल्या मतदारांना सांगितलं होतं की नवे कागदपत्र सादर करा आणि तुमचं नाव ऍड करा. म्हणजे न्यायव्यवस्था सुद्धा तुमच्या बाजूनं या ठिकाणी एक सेफगार्ड म्हणून तुम्हाला देत असते. मत हा मूलभूत अधिकार आहे आणि त्याला कुठलाही अधिकारी किंवा कुठलीही प्रक्रिया कायमची हिरावून घेऊ शकत नाही. फक्त पश्चिम बंगालमध्ये सांगितलेलं होतं की ज्यांची नावं वगळलेली आहेत त्यांना आत्ताच्या या निवडणुकीत मतदान करता येणार नाही, पण तुमची कागदपत्र घेऊन तुम्ही ट्रिब्युनलमध्ये जा, स्वतःचं नागरिकत्व सिद्ध करा, तर तुमचा मतदानाचा हक्क परत रिस्टोर केला जाईल. आणि हे काय NRC नाही आहे, त्यामुळे तुमचं जर मतदार यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला काही जेलमध्ये टाकलं जाणार नाही. सगळ्यात बेसलाईन हीच लक्षात ठेवा की जर तुम्ही भारताचे नागरिक असाल, अनेक वर्षांपासून या देशात राहत असाल, अधिकृत या देशाचा नागरिक म्हणून, तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे 2002 साली संपूर्ण भारतामध्ये एक SIR झालेली होती. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या होत्या आणि ते एक बेसलाईन ठरणार आहे. नेमकं मग 2002 या वर्षात काय झालं होतं तर हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सन 2002 मध्ये घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराची नोंद करण्यात आलेली होती आणि हा डेटा इरोनेट या इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये नोंदवण्यात आला. हे 2002 चे रेकॉर्ड्स आजही मतदार यादीचा आधारस्तंभ म्हणजे मदर रोल म्हणून ओळखले जातात. याचा अर्थ असा की ज्या कुणाचं नाव 2002 मध्ये किंवा त्यानंतर कधीही कुठल्याही रिव्हिजनमध्ये नोंदलं गेलेलं आहे त्यांचा व्हेरीफाईड इतिहास सिस्टीममध्ये ऑलरेडी आहे. नव्या SIR मध्ये हे सर्व लोक नव्याने अर्जदार म्हणून येत नाहीत, ते आधीपासूनच सिस्टीममध्ये नोंदणीकृत आहेत. BLO फक्त तपासणी करतो की हे मतदार आजही त्याच पत्त्यावर राहत आहेत का. जर ते तिथं राहत असतील आणि हयात असतील तर त्यांचं परत एकदा व्हेरिफिकेशन करायची देखील गरज नाही. त्यांचं नाव सेफ आहे, सुरक्षित आहे. त्यामुळं जर तुमचे आई वडील वगैरे 2002 साली जर वोटर असतील, मतदार असतील, तर तुम्हाला जास्त काळजी करायची गरज नाही. तुम्ही फक्त फॉर्म नंबर 6 भरून जरी दिला तर तुमच्या आई वडिलांची नावं लिस्टमध्ये असणार आहेत 2002च्या SIR मध्ये, त्यामुळे तुम्हाला जास्त काळजी करावी लागणार नाही. पश्चिम बंगालमध्ये एक मोठा प्रॉब्लेम काय झाला होता तर तिथं 2002चा जे डेटा होता इरोनेटचा तो चुकीच्या पद्धतीने डिजिटाईज झालेला होता. त्यामुळं महाराष्ट्रानं ही चूक टाळण्यासाठी आधीच आपला जो बेस डेटा आहे त्याची क्वालिटी तपासली पाहिजे आणि तशी सुरुवात सुद्धा आता झालेली आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत एकच संदेश पोहोचवण्यासाठी आहे आणि तो म्हणजे जर तुम्ही भारताचे खरे नागरिक आहात, तुम्ही तुमच्या पत्त्यावर राहत आहात आणि तुमच्याकडं एखादंही साधं कागदपत्र आहे तर SIR तुमच्यासाठी भीतीची नाही तर एक संधी आहे. ही यादी अद्ययावत म्हणजे अपडेट करण्यासाठी, चुका दुरुस्त करण्याची आणि तुमचं नाव अधिक मजबूतपणे व्यवस्थितपणे नोंदवण्याची. खोट्या नावांनी मतदान करणे, मृत लोकांच्या नावावरून मतदान करणे अशा गोष्टी टाळण्यासाठी आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी ही सिस्टीम अत्यंत गरजेची आहे. मुस्लिम बंधू भगिनींनो, विशेषतः तुम्हाला सांगतो, कायदा तुमचे संरक्षण करतो,
फॉर्म नंबर 6, फॉर्म नंबर 7, क्लेम्स अँड ऑब्जेक्शन विंडो आणि सर्वोच्च न्यायालय या सगळ्या व्यवस्था तुमच्यासाठी तितक्याच खुल्या आहेत जितक्या इतरांसाठी, इतर धर्मियांसाठी. तुमचं नाव जर कुणाला हटवायचं असेल तर त्याला फॉर्म नंबर 7 भरावा लागतो, पब्लिक नोटीस द्यावी लागते आणि मग तुम्हाला उत्तर देण्याची संधी देखील द्यावी लागते. हे सगळं केल्यानंतरच ते नाव हटवता येतं. त्यामुळे हे सगळं कायद्यानं बंधनकारक आहे, त्यामुळे इझी नाही, एवढं लक्षात ठेवा. आता मग करायचं काय, तर BLO घरी आला तर दार उघडा, ड्राफ्ट रोल प्रकाशित झाल्यावर तुमचं नाव चेक करा. कुठला प्रॉब्लेम जर आला तर जवळच्या इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसरकडे जा आणि 1950 या हेल्पलाईनवरती फोन करा. सतर्क राहा, पूर्ण माहिती घ्या, कारण लोकशाहीमध्ये सर्वात शक्तिशाली शस्त्र म्हणजे तुमचं मत आणि ते शस्त्र तुमचं मत तुमच्या हातात असायला हवं. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि SIR बद्दलची जी भीती पसरवली जाते आहे वेगवेगळ्या ठिकाणी, त्या भीतीला बळी पडू नका. पुढच्या महिन्यात 30 तारखेला ही प्रोसेस चालू होणार आहे. त्यामुळं अतिशय व्यवस्थितपणे ही प्रोसेस पार पाडली जाईल, याबद्दल शंका बाळगू नका. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.